पोटी मागावं लागतं. एक ब्राह्मण आहे, पैठणमध्ये कुचरवट्यावर काही लोक म्हातारी कोतारी बसलेली आहे आणि एक ब्राह्मण सकाळी सकाळी गावामध्ये आलाय आणि त्या कुचरवट्यावरल्या माणसाने बोलवलं, का हो देवता इकडे या, ब्राह्मण देव या इकडे, काय काम काढलं पैठणमध्ये? काही नाही म्हणा, माझ्या मुलीचं लग्न आहे आणि मुलाची मुंज आहे, त्याच्याकरता माझ्याकडे काही थोडा पैसा लागतोय आणि तो पैसा माझ्याकडे नाहीये. माझी एकुलती एक मुलगी आहे, तिचं मला लग्न करायचे, माझ्याकडे पैसा नाहीये. माझ्या मुलाची मुंज करायची, माझ्याकडे पैसा नाहीये. गावामध्ये कुणाकडे काही 2-4 रुपये, 10 रुपये, 20 रुपये मागून मी माझ्या मुलाची मुंज आणि मुलीचं लग्न करावं असं म्हणतोय. म्हणून पैठणमध्ये काहीतरी लोकांनी मला दक्षिणा द्यावी या आशेने मी आलेलो आहे. कुचरवट्यावर बसलेल्या म्हाताऱ्यांनी सांगितलं, काही लोकांनी कर्मठाने सांगितलं, तुमच्या मुलाची मुंज होण्यापुरते पैसे आम्हीच देतो, तुमच्या मुलीचं लग्न होण्या एवढी रक्कम आम्ही कुचरवट्यावर बसलेले एवढेच जण देतो. तो ब्राह्मण खुश झाला. सांगा काय करावं लागेल मला? आम्ही तुम्हाला पैसे देणार, पण आमचं एक काम करावं लागेल. काय काम करावं लागेल? काहीच नाही. आमच्या गावामध्ये एक नाथ महाराज म्हणून आहेत, त्यांना शांतीब्रह्म म्हणून ओळखलं जातं, त्यांना राग आणून दाखवायचं. काम सोपं आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना राग आणून दाखवला तर आम्ही तुझ्या मुलाची मुंज होण्या इतके पैसे, मुलीचं लग्न होण्या एवढे पैसे तुला देतो. ब्राह्मणाला वाटलं घरोघर जाऊन दक्षिणा मागण्यापेक्षा बरं देतो म्हणते. ब्राह्मण तयार झाला, नाथबाबांच्या घरी जातो. नाथबाबांच्या घरी गेल्यानंतर पंगत बसलेली आहे जेवायला आणि तो ब्राह्मण पंक्तीला बसला नाथबाबांच्या आणि गिरजाई साहेब पंक्तीला वाढत आहे. वाढत असताना ब्राह्मण जेवताना गिरजाई साहेब लावून वाढत आहेत, तेवढ्यामध्ये त्या ब्राह्मणानं उठावून गिरजाई साहेबाच्या पाठकोळी बसावं, पाठीवर बसावं. विचार करा, इथं बसलेल्या एखाद्याच्या जर बायकोच्या घरी जर आपण जेवायला गेलो, जर बायको वाढत असेल आणि जर एखादा माणूस जेवता वेळता उठला आणि त्याच्या बायकोच्या जर पाठीवर बसल्यावर त्याचे कातडे काढायचे ठेल का? माणूस हातपाय तंगडे तोडून मारत त्याचे ढिलं काढेल का? नाथबाबा म्हणायला लागले, अगं गिरजे, ब्राह्मण देवता पाठीवर बसली, व्यवस्थित धर. गिरजाई साहेबांनी सांगितलं, महाराज मला हरिपंडिताला पाठीवर घेऊन जेवण्याची वाढण्याची सवय आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ज्या महात्म्याच्या पत्नीच्या पाठीवर ब्राह्मण बसतो आणि त्या महात्म्याला राग येत नाही, तो ब्राह्मण खाली उतरून गडबडा लोळायला लागला. महाराज मला माफ करा, मला माफ करा महाराज, मी ज्या आशेने आलो होतो की तुम्हाला राग येईल आणि तुम्हाला राग आल्याच्या नंतर गावातील काही ब्राह्मणांनी माझ्यासोबत चर्चा केली होती की माझ्या मुलाची मुंज करण्याकरता माझ्याकडे पैसे नाहीत आणि मुलीचं लग्न करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीयेत, म्हणून मी काहीतरी दक्षिणा मागण्याच्या आशेने पैठणमध्ये आलो महाराज. आणि काही लोकांनी मला तुम्हाला राग आणून दाखवावा म्हणून मला सांगितलं आणि मला ते काही पैसे देणार होते. मी त्या लालची पोटी मी तुमच्या समोर असं कृत्य केलं, मला माफ करा. नाथबाबांनी सांगितलं, अरे वेड्या, जर मला रागच आणायचा होता तू आले आले मला सांगायचं असते, बाबा माझ्यावर रागवा, मी विनाकारण तुझ्यावर रागवलो असतो. बरोबर आहे, कारण माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी मी रागवलो असतो. मग नाथबाबांनी सांगितलं, आता एक काम कर, जेवण कर, थोडासा विकू द्या, जेवण कर आणि जेवण करून आता तू घराच्या बाहेर निघ, मी तुझ्या मागे दांडकं घेऊन लागतो, तू पुढं पळ. लोकांना वाटेल नाथबाबांना राग आला, तुझं काम होईल, तुला पैसे देतील आणि माझंही काम होईल. नाथबाबांच्या घराच्या बाहेर तो ब्राह्मण निघाला. ब्राह्मण पुढे पळतोय आणि नाथबाबा मागे एक टिकोर घेऊन, काठी घेऊन त्याच्या मागला, थांब, असं करतो रे, तुला लाज वाटायला पाहिजे, तू माझ्या घरी येऊन असं कृत्य करतो. लोकांना वाटलं नाथबाबांना राग आला. मग त्या लोकांनी पैसे दिले का नाही मला नाही माहित, त्या पोरीचं लग्न झालं मला माहित नाही, का पोराची मुंज झाली का नाही मला अजिबात माहित नाही, तुमची शपथ मला माहित नाही. मला फक्त एवढा दृष्टांत घ्यायचा होता, नाथबाबांना राग येणं शक्यच नाही, पण दुसऱ्याच्या गरजेपोटी नाथबाबांनी राग व्यक्त केला. याचा अर्थ असा आहे, संत कधी कधी मागतात, दुसऱ्यासाठी मागतात, स्वतःसाठी कधी मागत नाही. कशासाठी मागतात तुम्हाला सांगतो. तुम्हा आम्हाला नेमकं भगवान परमात्म्याकडे मागावं काय हेच कळत नाही. आम्ही जर भगवान परमात्म्याकडे जर प्रसन्न झाला तर मागायला गेलो, वाढावे
वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. याच्या पलीकडे तुम्ही आम्ही मागणार नाही भगवान परमात्म्याला. देवा माझ्या घरामध्ये संतान होऊ दे, माझ्या मुलाचं लग्न होऊ दे देवा. काही काही जण तर बहादर मुलाचे लग्न होण्यासाठी नवस करतात, मुलगा होण्यासाठी नवस करतात. पण नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पदी तुकोबाला त्याचं खंडन करता. विचार करा, आपण जर मागायला गेलो तर संसारातलं मागतो. अरे आपण जर देवाला मागायला गेलो ना, देवालाच मागा, देवाचं मागू नका. जर मागायचं ना कधी झालाच एखाद्याला जर भगवान प्रसन्न. भगवान को मागो, भगवान को मत मागो. मागायचं ना देवालाच माग. देवा मला तूच पाहिजे. देव चालल्यानंतर देव तुम्हाला त्याचं देणारच आहे ना. सगळं सगळं काही त्याच आहे ना. आपलं आहेच तरी काय. भगवान परमात्म्याला मागितल्याच्या नंतर त्याचं आपोआप भेटत असतं. लक्ष द्या. म्हणून संत जेव्हा भगवान परमात्म्याकडे मागत असतात तेव्हा ते त्यांच्यासाठी मागत नसतात. दुसरी गोष्ट ते कशासाठी मागतात, तुम्ही आम्ही भगवान परमात्म्याकडे काय मागावं हे तुम्हा आम्हाला कळण्यासाठी ते देवाकडे मागत असतात. विठाला काही मागण्याचे प्रकार सुद्धा भरपूर आहेत महाराज. काही काही प्रकार असे एकमेकाचं देखवत नाही महाराज. बरोबर आहे. दोन एकाच गावातल्या बाया वसमसारख्या ठिकाणी राहिल्या. गरीब घरच्या कुटुंबातल्या दोन महिला आपापल्या नवऱ्याला वायली निघून वसमतला राहायला गेल्याच्या नंतर दोघेही एकाच गलीमध्ये राहायच्या. दोघेही एकाच गलीमध्ये एकाच गावातल्या असल्या कारण ओळखी असायच्या. दुपारी गप्पा राहायच्या. असं करता एका महिलेच्या मनामध्ये विकल्प तयार झाला. माझा नवरा खूप काही काम करतो, मीही कष्ट करते, पण आलेला पैसा काही टिकायला तयार नाही. बाईनं विचार केला, खूप कष्ट करतो आम्ही पण पैसा टिकायला तयार नाही. आता काहीतरी दैवी शक्तीचा आधार घेतला पाहिजे, देवाला प्राप्त करून घेतलं पाहिजे, संपत्ती मिळवली पाहिजे. बाईनं भक्ती करायला सुरुवात केली. महादेवाला झोपूत देणं, सतत महादेवावर पाणी धरायला लागले. झोपूत देणं बाया महादेवाला. ते काय सांगितलं प्रदीप मिश्रान तेव्हापासून महादेव कदरून गेल्या पाण्याला. शेवाळ चढायला महादेव. एवढं पाणी, सारखं पाणी. पाहिलं की बाया महादेवाकडे, मारुतीकडे कोणीच जाईल झाले मामा, महादेवाकडे सगळे. आणि सगळ्यात भोळ दैवत शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझेचे, ते सगळ्यात भोळ दैवत. बाईनं विचार केला सगळ्यात भोळ दैवत महादेव आहे. लगेच बाईनं नवऱ्याला संध्याकाळी सांगितलं, आपण खूप कष्ट करतोय पण आपल्याला पैसा मिळत नाही, आपण दैवी शक्तीचा आधार घेऊ. काय करावं लागेल? काही नाही. आपल्या गावचं रामेश्वर मंदिर आहे ना, त्यातला महादेव लई लवकर पावतो. तुम्ही उद्यापासून महादेव मंदिरात जा, तपश्चर्या करा, महादेवाला प्रसन्न करून घ्या आणि महादेवाला असं काहीतरी वरदान मागा की आपण श्रीमंत व्हावं. अंतकरणातून भक्ती केली बिचाऱ्यानं. शेवटी बायकोचं ऐकणार, सगळेच ऐकतात बायकोचं. गेलं बिचारा महादेवाच्या मंदिरामध्ये गेलं. उन्हाळ्याचे कडाक्याचे दिवस होते. 8-10 दिवस ओम नम शिवाय म्हणत बसलं. महादेव प्रसन्न झाला. प्रसन्न झाल्याच्या नंतर दिया दुपारी 12 वाजता महादेव प्रसन्न झाला. वरम भवते भक्ता, माग तुला काय पाहिजे. त्याने सांगितलं, काय नाही देवा, 8 दिवस झाले तंबाखू माझ्या जवळ पण चुना वाळून गेलाय. चुना वाळलाय मला देवा, चुन्याची डब्बी दे. महादेव म्हणला, काय करा म्हणलं या लोकायला, तंबाखू प्यायचा सुटायला तयार नाही. महादेवाला वाटलं, अरे बाबा आपण प्रसन्न झालो पण याला मागण्याची अक्कल नाही. तंबाखूची पुडी मागतोय, डबी मागतोय. महादेवाने बी तंबाखूची डबी दिली दादा, पण त्या तंबाखूच्या डबीमध्ये 5 ग्रॅमची अंगठी दिली. यानं असंच बोट त्या तंबाखूच्या डबीमध्ये घातलं. तंबाखूची ती चुन्याच्या डबीमध्ये बोट घातलं आणि चुना काढायला गेला की त्याच्या बोटात अंगठी अडकून आली. दुसरं बोट घातलं. असं करता अमोल महाराज माझ्याकडे बघता काय 10 बोटात 10 अंगठ्या घातल्या. आता याला वाटलं साधलं आपलं. डबी झाकून घेतली, अंगठ्या लपवत घरी आला ना, बायकोच्या हातामध्ये डबी घेतली. बायकोही त्याची हुशार महाराज, दररोज रात्रभर गागायची. त्या नवरा कीर्तन करणं सोडून दिलं. भजनाला जात होता, भजन करणं सोडून दिलं. बायको रात्रभर जागायची, अंगठ्या काढायची मामा. आणि मंगळवार बाजारामध्ये विकायची. बाजारात नाही, सोनाराच्या दुकानावर. एका 6 महिन्यामध्ये बाई एवढी श्रीमंत झाली 1,63,000 रुपये तोळा. रोजच्या 10 अंगठ्या धरा, किती व्हायला पैसा. त्या बाई श्रीमंत झाली. 2-4 प्लॉट घेतले, मस्त 2-4 मध्ये बिल्डिंग बांधून काढली. आणि त्या गल्लीमधून आता बाई राहायला तिच्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये गेली. मंगळवारच्या बाजारामध्ये तिची मैत्रीण ती परत पुन्हा भेटली. अंगावर दागिने, हातात अंगठ्या, शिवणपी, चप्पल, हार, काय ते गळ्यातलं कानातलं भरपूर असं गाऊन बायाचे डुलत भाजीपाला घ्यायला. भेट झाली दोघींची. मैत्रीण ती सखू तिला म्हणाली, काय ग सखू,
6 महिन्यापर्यंत तू मी एकाच गलीमध्ये राहत होतो. तुझी न माझी जेवणाची पंचायत होती आणि तुझ्या अंगावर एवढं सोनं कसं होते तुला सांगते. तू कोणाला सांगू नको. असंच आहे ना. तुला म्हणून सांगते, तू कोणाला सांगू नको. तिला तेवढं विश्वासानं सांगते बाई. पण ही बाई अजिबात पोटात ठेवत नाही. सगळ्यात मोठं स्ट्रॉंग नेटवर्क जर काय असेल तर महिला मंडळीचं. बरोबर. त्या बाईनं मला सांगितलं, अगं माझ्या घरी काहीच पैसा येत नव्हता, कदरून गेलो होतो आम्ही, पैसा साठत नव्हता. महादेवाची भक्ती करायला माझ्या नवऱ्याला सांगितली. भोलेनाथ लवकर प्रसन्न झाले. त्याने एक 5 ग्रॅमची चुन्याची डबी दिली. त्या डबीमध्ये 5 ग्रॅमची अंगठी निघत राहते. एक अंगठी काढली का दुसरी अंगठी तयार, एक अंगठी काढली का दुसरी अंगठी तयार, एक अंगठी काढली का दुसरी अंगठी तयार होते. तुझ्याही नवऱ्याला तसं करायला लाव, तूही श्रीमंत होशील. बाईचा नवरा गेला होता कंपनीमध्ये कामाला. बाईनं दुपारीच मिस कॉल मारला, ओय लवकर घरी या म्हणली. ते म्हणलं अगं सुट्टी 5 होता, 5 वाजता नाही म्हणजे अपडेट टाका. लगेच नवऱ्याला मला नवरा पळत आला. लयच बायकोचा ऐकत होता. गाडीला किक मारली. दुपारी 1 वाजता घरी आला. मला काय सांग लय भूक लागली, मला जेवलो सुद्धा मी जेवण ठेवून आता काहीच नाही म्हणली. एक काम कर, आपली शेजारची सकू एवढी श्रीमंत झाली, 4-5 प्लॉट घेतले, 2-4 मध्ये बिल्डिंग मारली, अंगावर सगळे संघ झाले. 1,63,000 रुपये तोळा सोने, रोजच्या 10-15 अंगठ्या काढते आणि बाजारात येऊन विकते. एवढी श्रीमंत झाली. दैवी शक्ती तिनं प्राप्त करून घेतली. तुम्ही सुद्धा काय करा, महादेवाच्या मंदिरामध्ये जाणं, महादेवाला प्रसन्न करून घ्या. त्याला काहीच नाही, फक्त डब्बी मागत येते, बरोबर डब्बी देते. नवरा म्हणला कमीत कमी जेवू तरी दे. तुम्ही तुला जेवायचेच का म्हणली. घेतला मधल्या रूम मध्ये महाराज नवरा मोगरून काढ. नवरा म्हणला मार खाण्यापेक्षा महादेवाचं नाव घेतलेलं बरं. नवरा गेला महादेवाच्या मंदिरात. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. 8 दिवसाला महादेव प्रसन्नाला वरम होत बघता मग काय पाहिजे. त्याला सांगितलं काय बाबा त्या शेजाऱ्यानं डबी आणली. मला ते काय डबीची कटकट. महादेवा म्हणला ते डबी दे बाबा. म्हणला काय महादेव म्हणला डबी याच्यापर्यंत पोहोचली गायची. महादेवानं आता डबी दिली म्हणून मला, पण आता सोन्याची अंगठी मधात नाही वस्त्र दिला. त्या मस्त त्या बाईच्या नवऱ्यानं काढली डबी, उघडली की खचकन नमस्कारा बाहेर निघाला की खटकन धरलं मला टर चेपी करीन केलं गोटा करून बाजूला वस्त्र. ते विचार करायला लागलं. बाईनं मला 8 दिवस तपश्चर्या करायला लावली. पण हिला या वस्त्राची गरज काय होती. हिला जर वस्त्रात पाहिजे असतं तर गावात का वारकायची कमी गेली का म्हणालो मी. नवऱ्याला वस्त्र तसा डबीत घातला. तोंड लपवत नवरा आला. बाई वाटच बघू लागली. बाई 8 दिवस जेवण येते. बाई नेमकी म्हणली नवरा गेला महादेवाला, पण बालाजी होऊन कस काय आला. नवरा जसा काय घरामध्ये आला, डबी आणली का म्हणजे ते मला डबी आणली म्हणला, पण जेवायला तर कमीत कमी वा. बायकोला आता वाटलं जशी सकू श्रीमंत झाली तसं मी सुद्धा श्रीमंत होणार. बाईने एवढ्या थाटामाटामध्ये पंचपक्वानाचं जेवण केलं. महाराज नवरा जेवायला बसला, घोंगडी टाकली. नवऱ्याला महाराज जेवायला भेटलं नव्हतं 8 दिवस. नवरा नेमका जेवायला बसणार एवढ्यात त्या तिच्या नवऱ्याला फोन आला एका मित्राचा. अरे दादा माझा बाप वारलाय आणि मौतीसाठी तुला यावं लागतं. लगेच ते खात्या ताटावरला तिचा नवरा उठला आणि सांगितलं अगं माझ्या मित्राचा बाप वारलाय, मी त्याच्या मौतीसाठी चालू. ती म्हणजे अहो जेवण तर जाते, मला जेवण वगैरे राहू दे. खूप माझ्या जवळचा मित्र होता. ते लगेच घराच्या बाहेर निघाला. खिशामध्ये डबी होती, पण ती जाता जाता म्हणली ते मित्र मौतीला चाले म्हणती डबी. ते म्हणला तुला डबी देतो म्हणला, तुझ्या पाया पडतो उघडू नको म्हणला. ते म्हणजे उघडत नाही, जा म्हणली. गेला महाराज. ते मौतीला निघून गेला आणि या बाईनं महाराज डबी अशी हातात घेतली ना. आता ती बाई विचार करू लागली, सकून 6च प्लॉट घेतले, मी आता 12 प्लॉट घेणार. तिनं 3च मजली बंगला बांधला, मी आता 6 मजली बंगला बांधणार. पण एवढं वैभव मी एकटी कसा आनंद साजरा करू. सगळ्या रामेश्वर मधल्या महाराज सरपंचींना बोलवलं. चला सरपंचींबाई हळदी कुंकाला. प्रत्येकाला महाराज गावातल्या पाटलींना बोलवलं, डॉक्टरला बोललं, महाराजांना बोललं. मूर्ती वाजवण्याच्या बायकोला बोलवलं, यायला नाही म्हणा. गायकाच्या बायकोला बोलला, महाराजाच्या बायकोला बोलला. सगळ्या बायाला गोळा केलं. महाराज हळदी कुंकाचा आता सध्या ते सण चालू आहे तुमचा. गाडी चढवण झाली वसमत महाराज. बापा ते काय ते वाहन, ते काय ते लिपस्टिक, काय ते साडी, सगळं गोंधळ महाराज. गाडी चढवण एवढं वाहन काय देतात शॅम्पूच्या पुढे तेलाच्या बाटल्या. माझ्याकडे 35 चहा गाळ्याचा चालण्याचा. मला असं वाटलं कीर्तन बंद करून चालण्याची गाव निम्मा किराणा भरला महाराज बायकोने. निम्मा किराणा वाहनाला हळदी कुंकाला गेले नव्हते. चालण्या साबणा तेच आहे मला, दुसरं काय. साबणाचे खोकं झाले 7-8 माझ्याकडे. बरं झालं घेऊन आलो ना, नाही ते दुकान लावलं असतं नाही बाबा. हळदी कुंकाला बाया बोलवल्या महाराज. आता एवढा आनंद मी एकटी कशी साजरा करू म्हणणार.
ती देव्हाऱ्यामध्ये ती डबी ठेवली महाराज, देव्हाऱ्यामध्ये डबी ठेवली. आणि आता या 5-25 बाया गावातल्या गोळा झाल्या. नेमका मान कोणाला द्यायचा? पहिला मान द्या म्हणजे सरपंची बाईला. गावातलं पद मोठं, सरपंची बाईला मान द्या म्हणजे सरपंचीला वाटलं एवढ्या प्रतिष्ठित 5-25 बायामध्ये मला मान दिला. सरपंची 2च टांगत त्या डबी पशी गेली. मान गेली ती डबी उचलली. कुंडली कवरे हरी ठल श्री ज्ञानदेव. हे बाई धर कर मान केला का कर गोटा का काळ बदला, धर सरपंचीन कर गोटा का काळ बदला, धर पाटील कर गोटा का काळ बदला. अशा बघता बघता 5-25 हुंडेदार बाया गेल्या बाळा गोळा. वस्त्राने एकीला सुट्टी देईल नाही. आता गड्याच्या इथे केस असतात, बायाच्या लांब लांब केस इतकं शेंड्या महाराज. या सगळ्या बाया शेंड्या अशा गोटे उभं राहिले महाराज. काचालं तोंडलं पुलं पळाले आपापल्या घरात. नवरं कोणतं वसमतून आलंय, कोणतं गहू बुजून शेतून आलंय, कोणतं उसाला दार धरून आलंय. 6-7 वाजता सगळे नवरे घरी आले. नवरे बघायला लागले. वाटेल तर तेच दिसले मी पासिंग कस काय मेवणी एका बायको ते बी त्याला ओळखे ना महाराज. ही पंचायत कशामुळं? तिनं मागितलं म्हणून आपण मागायला गेलं. आपल्या जीवनामध्ये पंचायत होऊन बसली. पण आपण जीवनामध्ये मागत असताना आपण काय मागावं हे साधू संतांना माहित होतं, यांना नाही कळणार. म्हणून साधू संतांनी आपण काय मागावं याचं ज्ञान होण्याकरता साधू संत मागतात. विठ्ठला 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 भगवान परमात्म्याकडे मागतो. पण जगद्गुरु तुकोबा देवाकडे मागत नाही तेही तेवढंच खरंय, देवाकडे मागतात तेही तेवढंच खरंय. साधू संतांचं कोणतंही अंग खरं असतं. काही काही ठिकाणी तुकोबाराय म्हणतात देवीला शरण जातात, काही ठिकाणी तुकोबाराय देवाला शरण जातात. जगद्गुरु तुकोबारायचे काही अभंग बघायला गेले तर एक गावे आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही येते आणि कुळीची कुळदेवीन केली ठावी संतांनी. पाहायला गेलं तर 2 तोंडी तुकोबाराय प्रत्येक जागेवर दिसतात. पण तुकोबारायची ही बाजू तेवढीच खरी आहे आणि तुकोबारायची तीही बाजू तेवढीच खरी आहे. तुकोबाराय मागतात तेही तेवढंच खरं आहे, तुकोबाराय मागत नाही तेही तेवढंच खरं आहे. विठ्ठला विठ्ठला या मागण्यामध्ये आणि न मागण्यामध्ये तुकोबारायच्या अजिबात भेद नाही महाराज. याच्यासाठी एक दृष्टांत देतो. आता हे 2 जणही भाई असा सप्ताह झाला आणि सप्ताह झाल्यानंतर आता उद्या रामेश्वरचा सप्ताह होणार. बाबूराव मामा एका सप्त्याला समजा, अंकुश मामा एका सप्त्याला समजा. आणि सहज याची वसमतच्या बस स्टँडला भेट झाली. बाप्पा राम राम हो इवाई. 2 जणांना मारायला राम राम आलाय ते स्टाईल न उडी मारून करायचा. आता उडी मारून दाखवू का मला? दोघांना राम राम म्हणता सांगितलं राम 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 इवाई राम राम. काय कुठे गेलतात? काय नाही रामेश्वरला सप्त्याला गेलतो, झाला काला झाला आज आणि आलो आता जायचं मला राहटीला. ते म्हणे मला राहटीला जायचं, मी बसची वाट बघतो परभणीच्या. 2 जण म्हणले महाराज पण पाकिट फोन पे करतो म्हणले राजू दादा. दोघांजवळ पैसे नाही, दोघांजवळ पैसे नाही. पण बाबूराव मामा म्हणले हे बाई जरा भूक लागली हो, चला ना पुढच्या हॉटेलमध्ये खिचडी भजे खाऊ. अंकुश मामा म्हणतात बा आपल्याजवळ पैसे नाहीत बा. काही म्हणा काय म्हणाय आपल्याजवळ पैसे नाहीत. बाबूराव म्हणले पैसे नाहीत कशात झालं? खाऊ ना खिचडी चला. माझ्याजवळ पैसे नाहीत. अंकुश मामा म्हणले तुमच्याजवळ पैसे नाही माझ्याजवळ पैसे नाही का मार खावा का काय 2 जण हॉटेलवाल्याचा. पण बाबूराव मामले चल चल खाऊ म्हणले चला 2 जण आपण खिचडी. बाबूराव मामा धट होऊन महाराज हॉटेलमध्ये शिरले. 2 प्लेट खिचडी 2 प्लेट भजे सांगितले महाराज. अंकुश मामा म्हणले यायला तर खिचडी सांगितली, यायचं जसं होईल तसं माझं होईल. त्या यायने सांगितलं 2 प्लेट खिचडी 2 प्लेट भजे महाराज. दोघांनी ताणून आणले. बाबूराव मामाला भजे 5-10 मिनिटांना अगोदर मागितले, ते खिचडी अगोदर मागितले. दोघांना खाली मारा आणि खाल्याच्या नंतर बाबूराव मामा सरळ हॉटेलच्या बाहेर उठून जाऊ लागले. हॉटेलला म्हणला काय हो महाराज दिसताय, पोटभर जेवले म्हणला, पैसे कोण देईल? बाबूराव मामा म्हणले तुम्हाला काय वाटतंय का नाही? पैसे दिले जेवायला बसलो. पैसे दिले जेवायला बसलो. हॉटेलवाला मला महाराज दिसता की हो? टोपी दिसती, धोतर दिसते अंगावर, हा पॅन्ट घालतो. पैसे दिले जेवायला बसलो. हॉटेलवाला म्हणला काय तुम्हाला वाटायला पाहिजे? पैसे दिले नाही म्हणला. अगोदर कोण पैसे देते हॉटेलमध्ये?
महाराज आहे म्हणलं, अख्ख्या महाराष्ट्रात गायक म्हणून ओळखतात मला. आणि तुझ्या 20 रुपयाचे बुडून काय मी श्रीमंत होणार आहे का? पैसे दिले जेवायला बसलो, दोघाचा वाद सुरू झाला. अंकुश मामाचा ताव चालला. वाद सुरू झाला. जवळ जे गॅरेज होते 2-4 माणसं जवळ उभं राहिले. म्हणले काय झालं हो? महाराज दिसताय तुम्ही काऊन म्हणताय? अहो म्हणलं काय महाराज म्हणला, 2 पिल्ट म्हणला खिचडी खाली, 2 पिल्ट भजे खाली म्हणला. या माणसानं जाता जाता पैसे बुडवायला म्हणला, पैसे दिले जेवायला बसलो म्हणाला म्हणला. ते म्हणला तुम्ही 2 जण भांडायले, पण तुमचे पैसे दिले की नाही ना बघण्याकरता कोण होतं? हे काय म्हणला, हे महाराज जेवायला म्हणला, याच्या देखतच जेवायला बसले म्हणला. ते म्हणले याला विचार दिले का पैसे? ते म्हणलं, त्याने विचारलं काय हो अंकुश मला पैसे दिले का? अंकुश महाराज म्हणतात ओ त्याचं मला माहित नाही बाबा, मी पैसे दिले ध्यानात ठेवा. त्याने पैसे दिले का मला माहित नाही, मी पैसे दिले ध्यानात. ते हडल मध्ये तुम्ही दिलेले ध्यानात हो, पण यायचे लक्षात नाहीत माझ्या. काय याने देते का पैसे? याने देते. मग ते म्हणला तुम्ही कधी दिले पैसे? ते म्हणला त्या नाही यायला म्हणलं तुम्ही दिले की नाही पैसे? ते म्हणले दिले ना. यायला जसे पैसे दिले तसे मी पैसे दिले. म्हणजे पहिल्यांदा एक खाऊन बाहेर निघाले. हे म्हणले मी तुला अगोदर पैसे दिले. हॉटेलवाल्याचा नाही यांचा वाद लागला. 4 माणसं गोळा झाली. यायला विचारलं पैसे दिले. हे म्हणतात मी दिलेले लक्षात ठेव. म्हणजे यायला दिलेत का? नाही दिले. ते म्हणते तुमचे दिलेले लक्षात येत हो, पण यायला दिले नाही. यांना विचारलं त्या 4-5 जण तुम्ही दिले का? ते म्हणजे मग मी दिले नाही तर काय झालं? आम्ही संगत बजार करतो. त्याने जसे पैसे दिले तसे मी बी दिले. हॉटेलवालाच मला हँग झाला. जाऊ द्या जा म्हणजे याईनं पैसे दोघांनाही दिले नाही, पण दिलं तेही तेवढंच खरं झालं. झालं का नाही? माग समजलं ना? म्हणजे पैसे दिले तेही तेवढंच खरं आहे, पैसे नाही दिले तेही तेवढंच खरं आहे. तुकोबर आहे मागतात तेही तेवढंच खरं आहे, आणि तुकोबर आहे देवाकडे मागत नाही तेही तेवढंच खरं आहे. उठाला काय मागावं? तुकोबाऱ्या देवाकडे मागतात, पण तुकोबाऱ्या मागत असताना स्वतःचा स्वाभिमान जगा ठेवतात. तुम्ही आम्ही सुद्धा देवाकडे मागतो दादा, तुम्ही आम्ही सुद्धा त्या जगाच्या मालकाची भक्ती करतो, पण तुम्ही आम्ही भक्ती करत असताना मागत असताना काहीतरी डिमांड ठेवतो. आम्ही भक्ती करत असतील तर त्या देवाच्या भक्तीच्या बदल्यात देवाला काहीतरी मागतो, आणि ते मागणं तुमचं आमचं संसारामधलं असतं. तुकोबाऱ्या म्हणतात आम्ही संसारासाठी काय मागत नाही. जीव जरी गेला आमचा तरी त्या भगवान परमात्म्याकडे आम्ही काहीच मागणार नाही. तुका मने भाव देवा पायी, तुका मने जीव भाव देवा पायी, देवोनिया काही न मागती. अरे बाबा देवा, आमचा जीव जरी गेला ना तरी आम्ही तुमच्या समोर कधीच हात पसरणार नाही. जेव्हा आम्ही तुमच्याकडे मागू ना तेव्हा आम्ही तुझं नाही मागणार देवा, तुलाच मागणार. बघा तुकोबाऱ्या देवाकडे मागतात. काय मागतात? तुकोबाऱ्या मागत असताना स्वतःची उंची, स्वतःचा स्वाभिमान जागा ठेवून मागतात. देवा तुला द्यायचंय ना तर तेच दे. मागणे ते
प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा. तुकोबरा म्हणतात देवा मागत असताना तुकोबराने स्वतःचे उंची पाहून मागितलं, स्वाभिमान जागा ठेवून मागितलं. मागणे ते एकच मागणे माझं आणि दुसरं कोणाकडे नाही मारा. तुझं प्रती आहे तुझ्याकडेच आहे आणि द्यायचं असल तर दे, भीक मागत नाही. देशील तरी पाहे पांडुरंगा. मागणे ते एक दे, अन्य नको. काय दे? एकच दे, अन्य नको. तुझ प्रती अन्याकडून नको. समजते ना माझी भाषा? मागणे ते एक, अन्य नको. मला बाकीचे मागणे नको, एकच, अन्य नको. एकच मागणं पाहिजे. तुझ प्रती अन्याकडून नको आणि देशील तरी पाहे अन्यायाने नको. कुठे महाराज बघा, अन्य नको, अन्याकडून नको आणि अन्यायाने नको. द्यायचं असेल ना देवा तर एकच मागणं मला पाहिजे. कोणतं? या संतासी निरवी हेची मजा दे. दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की बाबा मला द्यायचं असेल त्या साधू संतांच्या संगतीमध्ये माझा संपूर्ण जीवन जाऊ दे. तुम्ही आम्ही सुद्धा दादा जन्माला आलोय, सोडून द्या विनोदाचा भाग. कधीतरी आपण विचार करायला पाहिजे. बघता बघता 40 गेले, 50 गेले, काही जणांचे 70 झाले, 80 गेले, काही जणांचे सगळ्या गौऱ्या गेल्या. आता उभं थोडं थोडं राहिलंय. कधी जाईल काही सांगता येत नाही. पण कधी आपण त्या भगवान परमात्म्याकडे कधी चिंता केली का की मला एवढं आयुष्य माझं गेलंय पण अजून माझ्या जीवनाला येऊन मी केलंय काय? कधीच विचार नाही केला. बरबे झालो आजीवजी नाही पडिलो मृत्यूचे आहारी. वाचून आलो येतवरी उरले ते हारी तुम्हा समर्पण. अरे बाबा कधीतरी विचार केलाय का मला एवढे वर्ष झाले देवा पण अजून तुझी भेट नाही. बरेच वर्ष झालं आमच्या गावामध्ये सप्ताह होतो देवा. प्रत्येक महाराज सांगतोय पुन्हा जन्म नाहीये. मलाही नसेल का रे पुन्हा जन्म? मीही माणसाच्या जन्माला आलोय देवा. असं सांगतात की फक्त भजन याच जन्मामध्ये होतं, माझ्याकडून का करून घेत नाहीस? आपण नाही असा विचार करत. आपल्याला फक्त वैराग्य येतं, स्मशान वैराग्य. पण कधीतरी आपलं आयुष्य जात असताना कधीतरी आपण विचार केला पाहिजे. आलेला दिवस आपला तसाच चाललाय, मी नेमकं करतोय काय? माणूस म्हणून जन्माला आला, जर माणूस म्हणून जर माणूस मरत असेल तर त्या माणसाने काहीच प्रगती केली नाही, सिद्ध होता. विठाला माणसाने माणूस म्हणून जन्माला यावं आणि या जन्माला आल्याच्या नंतर साधू संतांची संगती झाली तर या जन्मामध्ये करून घ्यावी. कुत्र्याच्या जन्माला गेल्याच्या नंतर नाही सत्याच्या मंडपात माणसं बसू देत महाराज. गाढव झाल्यानंतर जर एखाद्या गाढवाला ठरवलं मला गंगाधर महाराजाचं कीर्तन ऐकायचं नाही, तुम्ही बसून देणार त्याला इथं. एखादा कुत्र जर अचानक इथून मध्ये जर गेलं ना महाराज, किती जणांचे रट्टे घाईल नाही सांगता येत. तुम्हाला आपण मानानं पुढं बोलतो, या पुढं बसा, मागं बसू नका, पुढं बसा. या जन्मात तुम्हाला हे मान आहे, पुढच्या जन्मात नाही. कधीतरी आपण सावध व्हायला पाहिजे. सावधत्या कारे नभा. अरे बाबा सावध व्हा ना, सावध व्हायला पाहिजे. आयुष्य जात आहे पहा, एक पाहत जा, एकाच लहरे आ, सावध जागुने कारे नवा. सावध जागुने
प्रमाण म्हणण्यासारखं नाही महाराज, याचा कधीतरी अर्थ बघितला पाहिजे. एक पाहतसा एकाचे दहने. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाने कितीतरी माणसं जाळताना बघितले ना, किती माणसं वाट लावली आतापर्यंत. कधीतरी विचार केला का या स्मशानभूमीमध्ये मला सुद्धा कधीतरी एकट्याला येऊन झोपायचं? केला विचार कधी आपण? नाही केला. एक पाहतसा एकाचे दहने सावध त्या गुन्हेगारे नवा. अरे सावध व्हा ना आता तरी सावध व्हायला पाहिजे ना. माझ्या सोबत खेळत होता माझा मित्र, सोबत आम्ही शिकत होतो एका शाळेमध्ये, सोबत खेळलो, सोबत बागडलो, सोबत हसलो, सोबत झोपलो, सगळं काही सोबत केलं. पण कोरोनाच्या काळामध्ये आपल्या देखत माणूस गेला. देखत शिकवण दिली ना त्या कोरोनाला, तुझं कोरी नाही म्हणून. स्वतःच्या पोटचा लेकरू जरी असेल तर महाराज आपण त्याला कुत्र्यासारखी भाकर टाकत होता ते आपल्याला, बरोबर आहे. 14 दिवस आपल्याला प्रत्येकाला बाजूला ठेवलं होतं. आठवतात ते दिवस? ते तुम्हाला उगाच येऊन जाण्यासाठी कोरोना आला नव्हता. सावध त्या गुन्हेगारी नव्हा. त्या देवाला कधीतरी वाटलं असेल की बाबा आता तरी एवढा झटका दिल्यावर सावध होतील, पण नाही महाराज, जैशी ती होऊन गेलो आपण. 150 रुपयामध्ये काही जणांनी लग्न लावले. 150 रुपये, किलोभर साखरेचा चहा, 25 वाले 2 हार, हिनं त्याच्या गळ्यात टाकायचा, त्याने गळ्यात टाकायचं, डंग 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 झालं लग्न. काही जणांचे पहाटे 3ला लग्न लागले, काही जणांचे रात्री 12ला लग्न लागले. कशासाठी? लेकर झाले नाही कधीला. सगळ्यात अगोदर तर ते लेकर झाले. बघा ना तुम्ही, कोरोनात लग्न झाले, एकही बिना लग्न लेकरच राहिले नाही महाराज, बरोबर आहे का? 10 लाख खर्च केल्यानंतर लेकर होतात का? असं नाही महाराज, आपल्याला ती शिकवण देऊन गेला कोरोना. अरे बाबा, तू एवढ्या पैशामध्ये सुद्धा स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतोस. पण नाही, आपण विसरून गेलो सगळं. मरू नये म्हणून काही बहादरांनी माळा काढण्याला अंडे खायला सुरुवात केली. सगळ्यात अगोदर नालाय का तेच केले, सगळ्यात अगोदर तेच दिले मला. का? अंडे खाऊन 10 वर्ष आगाव जगून का लई तीर मारणार होता का? नाही महाराज, विचार करा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. दिलाय कशासाठी, वापरतोय कशासाठी? कधीतरी आपण सावध व्हायला पाहिजे. आणि तेच संत म्हणतात, सावध झालो, सावध झालो, हरिच्या आलो जागरणा, हरिच्या आलो जागरणा, हरिच्या आलो जागरणा, सावध झालो, सावध झालो, हरिच्या आलो जागरणा, हरिच्या आलो जागरणा, हरिच्या आलो जागरणा, सावध झालो, वैष्णवाचे भार जय जयकार गरजत असे. विचार करा, सावध झाले संत कशासाठी? हरीच्या आलो जागरणा. बघा, साधू संत भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाच्या ठिकाणी जागे झालो आणि तुमच्या आमच्या ठिकाणचा संसार जायला तयार. प्रत्येक जण आपण दुःखाने बरबटून गेलो. आपल्याला माहिती आहे हे माणूस जरी माझ्या जवळचा असेल, जरी माझा एकुलता एक मुलगा असेल, तरी पण शेवटला कामाला येणार नाही. प्रत्येकाला माहिती. शेवटला तुम्ही थोडं विचार करा, कराच विचार घरी गेल्यानंतर. डोळे लावा, 5 मिनिटं झोपा आणि डोळे लावून विचार करा, माझं वय 50 वर्ष झालं, आतापर्यंत मी काहीच कमवलं नाही. घेतली असेल, कोणा घर घेतलं असेल, कुठे एखादा प्लॉट घेतला असेल, कुठे एखादी एकर जमीन घेतली असेल. थोडं थोडं इमॅजिन करा, ती घेतलेली जमीन माझ्या सोबत येणार आहे का?
माझं पोरग म्हातारपणी मला सांभाळणार आहे का? माझं पोरग आता माझ्याशी व्यवस्थित बोलते का? करा हरी भक्ती वा. परलोकी येईल कामा सोडविल येमा ही संपत्ती तुमच्या समोर येणार नाही, पण मामाने परफेक्ट प्रमाण दिलं. तुमच्या समोर येणार काय? करा हरी भक्ती परलोकी येईल कामा सोडविल यमा पासुनिया. असं जर प्रमाण देत राहील ना महाराज, एखादं येड उभं करा, वेड बघा ना तुम्ही. मी सांगत होतो जमीन तुमच्या सोबत येणार नाही, त्याने सोबत काय येणार ते सांगितलं. माझं भांडवल अजून वाढ मामा. तुम्ही भक्ती करा, तुमची भक्ती तुमच्या सोबत येणार आहे. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा सोडविल यमा पासुनिया. त्या जर यमापासून जर आपल्याला जर सोडवणार जर कोण असेल तर फक्त आपण केलेली माळ, आपण केलेलं नामजप, आपण केलेले सत्कर्म, आपण घातलेली सत्यातली पंगत ही तुमच्या सोबत येणार आहे. आपण दुसऱ्याचं केलेलं चांगलं काम सोयरीक मोडेली संघ येत नाही माय. हातभर शेजाऱ्याचा धुरा काढलेला संघ येत नाही. सोबत येत फक्त भगवत चिंतन केलेलं, आणि तेच फक्त आपल्याला सोडवू शकतं. काही जण म्हणले महाराज माझा जावई PS आहे, तुझा जावायला तिकडेच फुक. आमचा पाहुणा आमदार आहे, अरे त्याला तर अगोदर हाणतंय. आमचा फलाना कलेक्टर आहे, काय तुझं कोणीच नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली. सोडविना बंधू पाठाची बहीण, सोडविना बंधू पाठाची बहीण, सोडविना पाठाची बहीण, सोडविना पाठाची सेजेची कामीन दूर राहे. सेजेची कामीन दूर राहे. कोणाला वाटत असेल माझी बायको आहे, माझी सासूबाई खूप श्रीमंत आहे, अरे सोडत नाही ती. तुझी बहीण खूप श्रीमंत घरी नाही सोडत. सोडविना बंधू पाठची बहीण, सेजेची कामीन दूर राहे. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. कोणी सोडवणार नाही त्याला, तुम्हाला अर्थ कळाला. सोडवणार फक्त जगाचा मालक, फक्त जगाचा मालक भगवान परमात्मा एकच फक्त तुम्हाला सोडू शकतो. किती प्रेम करणारी बायको असू द्या, किती प्रेम करणारा भाऊ असू द्या, किती प्रेम करणारी भावकी असू द्या, तुम्हाला सोडवणार फक्त तो. सोडविना सोडविना तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाहतोनिया, एका चक्रपाणी वाहतोनिया. म्हणून नको नको मना
माझी बायको, माझा सासरा, माझी सासू, दादा कोणीच अंतकाळाला काम येत नाही. हे तोपर्यंत आपले सोयरे आहेत जोपर्यंत तुमच्या खिशात खळखळाट आहे. ज्या दिवशी तुमच्या हातातला कारभार जाईल ना दादा, इथं काही माणसं असतील कारभार केलेले, त्यांची अवस्था बघा काय. आजच मी एक मेसेज वाचला. एक सुंदर असणारं कुटुंब आणि त्या आई वडिलांचा मुलगा अमेरिकेमध्ये 90 लाखाचं पॅकेज आहे त्याला. किती? 90 लाखाचं पॅकेज आहे त्या मुलाला. आणि आई वडील वृद्ध झालेले, जवळपास वडील मरून 30 दिवस झाले आणि आई मरून 25 दिवस झाले. त्या पोराचे दोन्ही आई वडील क्वाटवर जागच्या जागेवर सडून आळ्या पडले, आळ्या. त्यांची बॉडी सुद्धा कोणी उचलली नाही महाराज. एखाद्या आपल्या लेकराला लहानाचं मोठं करत असताना काय कष्ट घेतो त्याची आई, काय कष्ट घेतात त्याचे बाप, त्याला नोकरी लागण्यासाठी काय कष्ट घ्यावे लागतात. नर्सरीला आहे तेव्हापासून 50,000 रुपये खर्च करावा लागतो. वर्ग 10वीला जातं, 12वीला जातं, नांदेडसारख्या ठिकाणी शिकतं, पुण्याला जातं, मुंबईला जातं, बाहेर देशामध्ये जाऊन डॉक्टर बनतं आणि तिकडेच एखादी मुलगी पटवतं आणि तिकडे लग्न करतं, इकडं मायबापाला विसरून जातं. विचार करा, 90 लाखाचं पॅकेज आता त्या मायबापाच्या काय कामाला येणार आहे. ती बॉडी उचलत असताना ताठून गेली होती, काळी निळी बॉडी. तुम्ही बघितली असतील व्हिडिओ. तर 30 दिवस एखादं शरीर जर घरामध्ये कोंडून ठेवलं असेल, त्या शरीराचा कसा सुगंध येत असेल थोडं आठवा. एवढे क्रूर असणारे लेकरं आपल्या पोटी का जन्माला येतात? कारण आपण जप करत नाही, आपण नामस्मरण करत नाही, आपण देवाची भक्ती करत नाही. मग त्याचा परिणाम दगड आला पोटाशी, दगडासारखे लेकर पोटाशी येतात आणि मग त्याचा अंत अशा प्रकारे होतो. महाराज विठाला मनसोक्त जगा. आपण सप्ताह करतोय, दरवर्षी एवढा खर्च करतोय, फक्त त्या जगाच्या मालकाला एकच मागा, आतापर्यंत माझं आयुष्य गेलं रे देवा, पण इथून पुढे माझं जे आयुष्य आहे ना, आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. इथून पुढे फक्त देवा मला एकच दे, माझ्याकडून कोणाचं वाईट होऊ देऊ नको. माझ्या जोपर्यंत मी आता जिवंत आहे तोपर्यंत माझ्या हातून कधीच कुणाचं वाईट होऊ नये, माझ्याकडून कधीच माझ्या बुद्धीला कधीच दुसऱ्याचं वाईट व्हावा असा विचार येऊ नये. होता होईल तेवढं देवा तुझं नामचिंतन माझ्या मुखामध्ये यावं, हा संकल्प करावा त्या भगवान परमात्म्याकडं. जे जीवनामध्ये आपण जे काही व्यसन करत असतील ते व्यसन आपण मला सोडून द्यावं. भावकीमध्ये जर भांडण केली असतील ती भावकीतले भांडण मिटवून टाकावेत आणि काल्याच्या दिवशी एकमेकाने एकमेका देऊ मुखी सुखे घालू उंबरी या युक्तिवादाप्रमाणे एकमेकाच्या मुखामध्ये काला भरवावा आणि गळ्याला मिठी मारावी. कडे दादा 2 वर्ष झालं तू आणि मी धुऱ्याच्या भांडणावरून एकमेकाला बोलत नाही. बस झाला. बघता बघता दिवस निघून चालले. 2 वर्ष झालं मी तुला भाऊ म्हणलो नाही, तू मला दादा म्हणला नाही. दादा, एका आईच्या पोटी आपण जन्म घेतला रे, पण आपण भावाला जमिनीच्या तुकड्यासाठी आपण एकमेकाला विसरून चालू. दादा, पक्की गळ्याला मिठी मारा लागलं, त्याच्या मुखामध्ये काल्याचा घास टाका. जिंदगीमध्ये तुमच्या 2 भावाचे कधीच भांडण होणार नाही आणि तेव्हा आपल्या सप्ताचं फळ महाराज झाल्याशिवाय राहणार नाही. विचार करा, किती वर्ष आपण सप्ताह केला आणि सप्ताहामध्ये जर टाळकरी तयार होत नसतील, किती वर्ष सप्ताह केला त्याच्यात जर माळकरी तयार होत नसतील, किती वर्ष सप्ताह केला तर सप्त्यात लोक जर व्यसन सोडत नसतील, त्याच्या सप्त्याला 0 किंमत आहे ना. प्रत्येक गावामध्ये लाखो रुपयाचा खर्च होतो दादा, पण कुठंतरी आपण त्यातून काहीतरी घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता ही 4 माणसं पुढे राहणारी प्रत्येक गावातली कमिटी ही गेल्यानंतर कोणच नियोजन करायचं सप्त्याचं? गावातल्या तरुण मित्र मंडळींनी पुढे आलं पाहिजे. आणि हे फक्त आपण आपल्या धर्मामध्ये फक्त विसरून चाललेलो आहे. 5 वर्षाचं लेकरू त्यांचं 19 फेब्रुवारीला रोजाचा महिना चालू होते. बरोबर आहे. 5 वर्षाचं लेकरू बाबा रोजाचा महिना धरतंय तेवढ्या उन्हाच्या कडाक्यामध्ये. आणि आमचं हिंदूचं लेकरू 35 वर्षाचं एकादशी धरत नाही. पटतं का तुम्हाला? पटत असेल तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. पटतंय का दादा? नाही पटत? पटतं ना. 5 वर्षाचं लेकरू नमाज पढतं,
आमचं 35 वर्षाचं मारुतीच्या मंदिराकडे यायला तयार आहात. काय होतं एकादशी धरली 15 दिवसाला तर 15 दिवस एक एकादशी कारे न करीशी आरे नरा कारे न करीशी आरे नरा. अरे बाबा 15 दिवसाला एका एकादशी असते. काय तुझा जीव जातो एका आणि सुंदर प्रमाण दिलं. काय तुझा जीव जातो एका दिवसे. एका दिवसाला तुझा जीव जाणार आहे का? मी नाही सांगत, साधू संतांनी सांगून ठेवलंय. अरे बाबा एका दिवसाला तू मरणार नाहीस. सायन्स सुद्धा सांगता 15 दिवसातून एक दिवस उपवासी राहायला पाहिजे. अरे उलट एकादशी दिवशी आपण दीडपट खातो. बायको उद्या एकादशी म्हणलं का एक भाकर संध्याकाळी जास्त वाटते. घ्या घ्या उद्या एकादशी घ्या. तसं का मरणारच आहे नाही खाली तर. उद्या एकादशीला शाटाणा करू का, भगर करू का, धपाटे करू का. आणि काय 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 राहिले एकादशीला? आलूची भाजी जमाली, टमाट्याची भाजी जमाली, कोथिंबीर जमाली, जिरे जमाले. काय एकादशी राहिलीच नाही हो. एकादशी म्हणून काही जर पाहता अर्धा किलो शाबदाना, पाव किलो दही खातात आणि पुन्हा उद्या सकाळी म्हणतात सकाळी लवकर बारशीचं बरोबर काल एकादश होती. खाता खाता मरायची राहिली काय जणांची. एकादशी धरा, हसण्यावर घेऊ नका. अभिमानानं ते मिशी काढतात आणि दाढी ठेवतात. आणि समाजात फिरत असताना ओळखत हे मुसलमान आहे. आणि आमचं हिंदूचं पोरग ओळखायचं कसं? हे नेमकं मराठ्याचं आहे का, हे नेमकं धनगराचं आहे का, हे नेमकं हटकराचं आहे का, कोस ओळखायचं कसं? त्यांना विचारावं तुमची जात काय? मुसलमान. आम्हाला विचारा मी हटकर आहे, मी बौद्ध आहे, मी मराठा आहे. नाही म्हणू नका, मी हिंदू आहे म्हणा, हिंदू आहे म्हणा. त्या दिवशी आपला हिंदू एकत्र येईल. परत दुसरी गोष्ट, 5 वर्षाचं लेकरू नमाज पाडायला दर शुक्रवारी राजूदादा जातं. मग आमच्या गावकरी मंडळीला एवढं भव्य दिव्य मंदिर आहे. एवढं भव्य दिव्य मंदिरामध्ये दर शनिवारी 7 वाजता हनुमान चालीसा म्हणायला काय होतं? संकल्प करा गावामध्ये. आम्ही सर्व कोण्या जातीतला असो, प्रत्येकाने मारुती मंदिरासमोर यायचं, हनुमान चालीसा लावायची आणि सगळ्यांनी 15 मिनिटं हनुमान चालीसा घ्यायची. गावातल्या लहान लेकरापासून वृद्ध माणसांपर्यंत एका 10 ते 15 दिवसामध्ये हनुमान चालीसा पाठवेल दादा. आणि आपण सर्वजण एका छताखाली एका मंदिरामध्ये जर दररोज 7 वाजता दर शनिवारी हनुमान चालीसा घेतली ना, एक वेगळा मेसेज तयार होईल. मी कोणी जातीचं नाव नाही घेत. हिंदू धर्म जागा झालाय, होईल का नाही? अरे 7 दिवसामध्ये दर शुक्रवारी किती काम असू द्या, किती मोठा धंदा असू द्या, ते जर मस्जिदीत जाऊन जर नमाज पडत असतील तर तुम्हाला आम्हाला हनुमान चालीसा म्हणायला काय रोग आलाय? यायला पाहिजे ना दादा. ते बाहेर निघाले का ओळखीतात तसं आपणही ओळखू आलं पाहिजे. आपण 2 तांबे अंगावर घेतलं का गाडीला किक मारतो का? निघाले कळमनुरला, निघाले वसमतला. सोडून द्या ते आजपासून. आंघोळ करा, सुंदर असा कपाळाला गंध लावा आणि घराच्या बाहेर पडा. तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलून जाईल. पटत नाही का तुम्हाला? लाज वाटते काही जणांना. स्टँडर्डनेस त्यांचा कमी होतो. बरोबर आहे, स्टँडर्डपणा जातो बंद लावल्यानं काही जणांचा. दादा आपण पवित्र अशा हिंदू धर्मामध्ये जन्माला आलोय. प्रत्येकाने घराच्या बाहेर पडत असताना कपाळाला गंध लावावा आणि नंतरच घराच्या बाहेर पडावं. तरच म्हणून घ्यावं मी हिंदू आहे, नाही तर नाही महाराज. अरे हिंदू म्हणून घेण्यासाठी कमीत कमी आपल्या चेहऱ्यावर चिन्ह तर दिसले पाहिजे हिंदूचे. पण नाही दादा,
शिक्षणाच्या नावाखाली आम्ही सुशिक्षित झालो, पण आमची संस्कृती विसरून चालू होते, तेवढं सत्य आहे. विठाला विठाला देव देशान धर्मा पायी प्राण घेतल हाती, शुरामी सरदार आम्हाला नाही कुणाची भीती. देवा, याच भारत देशामध्ये महाराज कोणा जातीसाठी नाही लढले, ते भगतसिंग राजगुरू आपल्या देशासाठी लढले, धर्मासाठी लढले. म्हणून तुम्ही आम्ही त्या धर्माच्या ठिकाणी नक्कीच जागा राहिलं पाहिजे दादा. त्या भगवान परमात्म्याकडे संसारातलं काही मागण्यापेक्षा जसं जगद्गुरु तुकोबरांनी परमार्थातलं मागितलं ना, तुम्ही आम्ही सुद्धा एकच मागावं. हे मारुतीराया, हे रामेश्वर भगवंता, आमच्या जीवनामध्ये एखाद्या साधूची संगती आम्हाला घडते. ते मग पोरगा असो, जवान असो, तरुण असो, म्हातारा असो, महिला असो, मुलगी असो, भगवान आमच्या जीवनामध्ये आम्हाला संतांची संगती लाभू दे. ही जर वासना, ही जर कल्पना आपल्या मनामध्ये निर्माण झाली तर रामेश्वर भगवंताला प्रश्न पडेल, नक्कीच रामेश्वर वासियांचं नशीब फळाला आलं म्हणावं लागेल. कारण यांच्या मनामध्ये कल्पना निर्माण होते की साधूची भेट व्हावी. त्या रामेश्वर भगवंताला तुमची उपाय योजना करावी लागेल की तुमच्या गावामध्ये कोणीतरी साधू पाठवावा लागेल आणि त्या साधूची भेट तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही, आणि त्या दिवशी आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. असे कितीतरी येतो, आपण दररोज बघतो, कितीतरी मरतात दादा, पण असं मरण्याला काही अर्थ नाही. माणूस म्हणून जन्माला यावं, साधू संतांची संगती आपल्या जीवनामध्ये करून घ्यावी आणि या शरीराला, या देहाला संत पदापर्यंत नेऊन ठेवावं आणि संत म्हणून देह ठेवावा. मारोतराव महाराज संत झाले, मोतीराम महाराज संत झाले, आपल्या सुद्धा परिसरामध्ये भरपूर संत झाले, देव झाले अवघे जन, दोष गुण हरपले. आपल्याला सुद्धा देव होता येतं, कारण याच देहानं देव होता येतं, दुसऱ्या देहात देव होता येत नाही. याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कुठे. आणि तुम्ही आम्ही सर्वजण एवढे वर्ष झाले संसार करतोय, त्या संसारामध्ये सुख पाहतोय, त्या संसारामध्ये आनंद बघतोय, त्या संसारामध्ये समाधान बघतोय, पण अजून आपल्याला ते समाधान कसं असतं माहिती नाही, ते सुख कसं असतं माहित नाही, तो आनंद कसा असतो माहिती नाही. प्रत्येकाच्या तोंडावर 12 वाजलेले आहेत, कोणीच समाधानी दिसत नाही. जो देखे सो दुखिया बाबा. जर तुम्हाला समाधानी व्हायचं असेल, जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल, जर तुम्हाला आनंदाने जीवन जगायचं असेल, तर संसारावरला जेवढं प्रेम करतात तेवढंच रामेश्वर भगवंताच्या चरणावर लाभा. तुमच्या एवढे सुखी तुम्हीच. विठाला 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 विठाला. आणि आपण जे काही दुसऱ्याला मागतो, त्या संसाराकडून अपेक्षा करतो, तो संसार तुम्हा आम्हाला कधी सुखी करू शकणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मागणे ते तुझ मागो, जीव भाव तुझ सांगो, लागो तरी लागो पायी तुमच्या दातारा. अरे बाबा, मागायचं ना त्या देवालाच मागा. काही सांगायचं ना तुमचं दुःख त्या देवाला सांगा. लोकांमध्ये जर आपलं दुःख वाटत गेलो ना आपण, तर लोक आपलं दुःख रडून ऐकतात आणि हसून दुसऱ्याला सांगतात. माझ्यापेक्षा जास्त अनुभव तुम्हाला आहे. तुमचं दुःख तुम्ही एखाद्या समोर मांडून बघा, तुम्हाला रडून तुमचं दुःख ते माणूस ऐकणार, आणि तुम्ही उठून गेले ना, हेच तुमचं दुःख त्या दुसऱ्या माणसाला हसू हसू सांगणार. पटते ना माझं? म्हणून तुमच्या जीवनामधलं जे दुःख आहे ना, तुम्ही जेवढं माणसांपुढे मांडता, जेवढं माणसांना तुमच्या भावना व्यक्त करून सांगता, तेवढंच एकांतामध्ये येऊन रामेश्वराला सांगा ना. तर देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू
दुःख असेल त्या जगाच्या मालकाला सांगा. आपल्या जीवनामधलं सुख असेल त्या जगाच्या मालकाला सांगा. कधीच तुमच्या अंतःकरणामध्ये दुःख आहे तुम्ही स्टेटसला नका ठेवू. आपलं दुःख आपण स्टेटसला ठेवतो. प्रत्येक जण मोबाईलला स्टेटस लावतात आणि आपलं स्टेटस बघून आपलं स्टेटस ठरवतात लोक किती कोणत्या स्टेटसचा माणूस आहे. हा, नाही स्टेटस लावायचा. तुमचं दुःख तुम्हाला दुःख झाले ना, एकांतात बसा, डोळे लावा आणि त्या जगाच्या मालकाची आठवण करा आणि त्याला दुःख सांगा. नक्की तो निवारण केल्याशिवाय राहणार नाही. पण तेवढा भाव आपल्या अंतःकरणामध्ये पाहिजे. बघायला गेलं, विराट कोहली सर्वांना माहिती आहे. तुम्ही आम्ही सर्वजण आपल्याला असून असून 4-5 एकर जमीन असणार आहे. 2 शेंबडे लेकर आणि 1 चिपडी बायको. याच्या पलीकडे आपल्याकडे काही नाही आहे का? हा, काय म्हणजे अमोल पाले आपले. हा, अमोल पाले आपले. होय. म्हणजे यांना बायको नाही असं म्हणायचं का? अहो, नाही म्हणण्यापेक्षा जोड लावा की हो. हाय हाय त्याला. आहे नाही ना, मग काय. माझं लग्न झालं नव्हतं, जाणं झालं नव्हतं म्हणून मला भेट झालं नाही. आहे म्हणत यायला उगं काय उगं करून नाही. कसं झालं मग त्याचं लग्न झालं नाही असं वाटतंय ना ते. बरोबर आहे. मी काय सांगत होतो बघा, विराट कोहली आपल्याकडे संपत्ती असण्यासून किती असणार आहे. विराट कोहलीकडे करोडोंची संपत्ती. त्या विराट कोहलीला काहीतरी मनामध्ये असं जाणवलं असेल तेव्हाच तो प्रेमानंद बाबाकडे गेला. हातामध्ये जपेंद्र आहे त्याच्या. आहे ना, बघितलं तुम्ही दादा, बघितलं. विराट कोहली जर एवढा करोडो अब्ज रुपयाचा जर मालक असेल आणि तो जर प्रेमानंद बाबाचं शिष्यत्व पत्करत असेल, बाबा माझ्या जीवनामध्ये मी खूप काही पैसा बघितला, माझ्या जीवनामधल्या जेवढ्या काही सुख सुविधा होते मी सर्व अनुभवल्या, पण माझ्या जीवनात कुठं सुख मला लाभलं नाही. माझ्या जीवनात सुख होईल असा उपाय सांगा. प्रेमानंद बाबाने सांगावं, हातात जपयंत्र घ्यान राधे कृष्ण जपा, तुमच्या जीवनात सुख आल्याशिवाय राहणार नाही. त्याची बायको अनुष्का शर्मा आणि विराट कोहली दोघांच्या हातात जपयंत्र आहे. तर एवढे करोडपती माणसं जर हातात जपयंत्र घालत असतील तर तुमच्या आमच्या हातामध्ये 24 तास मोबाईल असतो, त्याच्यापैकी 2 तास हातात जपयंत्र घेऊन रामकृष्ण हरी म्हणा, राधे कृष्ण म्हणा, कृष्ण कृष्ण म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा जपायला होतं तरी काय. पण नाही, आमचा विश्वास 100% मुस्लिमांना त्यांचा अल्लाह माहिती मान्य आहे. 50% हिंदूंना देवच मान्य नाही. हिंदू धर्माची शोकांतिका आहे. विचार करा त्या नामचिंतनाची ताकद किती असते. जिवंत आहे तोपर्यंत ते नामचिंतन सुख मिळवून देतच हो, पण मेल्यानंतर सुद्धा तो नामचिंतन आपल्याला उद्धार केल्याशिवाय राहत नाही. प्रेमानंद बाबा सर्वांना माहिती आहे. प्रत्येक तरुण बांधव आज मोबाईल वापरतो आणि त्या मोबाईलवर तर प्रेमानंद बाबांच्या रील्स येत असतात. प्रेमानंद बाबाचे व्हिडिओ बघून 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 एका मुलीला, अपंग मुलीला प्रेमानंद बाबावर भक्ती जडली. प्रेमानंद बाबा जसे सांगतात तसं नामस्मरण करायला लागली. राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण जप करत राहिली ती मुलगी. अपंग पाय दोन्ही पण. आणि जप करत असताना ती आपल्या आई वडिलांना म्हणायची, बाबा माझी अशी एक इच्छा आहे की शेवटच्या काळापर्यंत, माझ्या मरणापर्यंत मला एकदा तरी प्रेमानंद बाबाची भेट व्हावी. पण पुरीला दोन्ही पाय नाहीत, अपंग मुलगी आहे. नाही घेऊन गेले तिचे वडील तिला प्रेमानंद बाबाकडे. बघता बघता त्या पोरीचं देहावसान झालं, पोरगी वारली. पण मनामध्ये इच्छा होती शेवटच्या क्षणापर्यंत एकदा तरी प्रेमानंद बाबांनी माझ्यावर नजर टाकावी. तिने सांगितलं होतं, बाबा मी मेले ना तरी पण मला शेवटची इच्छा म्हणून एकदा वृंदावनला घेऊन जा आणि प्रेमानंद बाबाची माझ्यावर नजर, माझ्या प्रेतावर का होईना नजर पडावी, तिची इच्छा होती. पोरगी वारली. घरच्यांना वाटलं पोरगी जिवंत होती तोपर्यंत राधे कृष्ण भजन करायची, प्रेमानंद बाबांना गुरु मानायची, ठाम विश्वास प्रेमानंद बाबावर ठेवायची. तिची शेवटची इच्छा होती की माझ्या प्रेतावर तरी प्रेमानंद बाबाची नजर पडावी. पोरीचं प्रेत अँब्युलन्स मध्ये टाकलं आणि गावातून अँब्युलन्स वृंदावनच्या दिशेने निघाली. तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक जण व्हिडिओ बघतो आपण प्रेमानंद बाबाचे. बाबा 2:30 वाजता
आश्रमाच्या बाहेर निघतात तर सर्व लोक बाबा जिथून चालले त्या धुळेवर लोळतात महाराज. काय श्रद्धा असेल त्या लोकांची, एवढी श्रद्धा बाबांवर आहे, एवढी भक्ती बाबांवर आहे. आणि ती मुलगी वृंदावनच्या दिशेने तिची आंबुलन्स चाललेली आहे. काय योगायोग, काय त्या पोरीचं दुर्भाग्य म्हणावं लागेल. नेमकं त्याच दिवशी प्रेमानंद बाबाची तब्येत बिघडली गेली. असं सांगतात की प्रेमानंद बाबाला 25 वर्ष झाले, एकही किडनी नाही. कोणीच जगू शकत नाही किडनीशिवाय. एका किडनीवर वाचू शकतो म्हणून 10-5 वर्ष, पण दोन्ही किडन्या नसताना जगणारा महात्मा या जगाच्या पाठीवर प्रेमानंद बाबा एकच आहे सध्या तरी. कारण का, ती मुलगी वृंदावनमध्ये जावं आणि माहिती घ्यावी. सांगितलं तिथं तर प्रेमानंद बाबांची तब्येत बरी नाहीये, प्रेमानंद बाबा आज कोणालाही भेटणार नाहीत. काही लोक आश्रमात गेले, सांगितलं बाबांची भेटण्याची इच्छा आहे, आमची मुलगी मरण पावली, तिची शेवटची इच्छा होती की बाबाची नजर तिच्या प्रेतावर पडावी. पोरीचा ठाम विश्वास होता, शेवट का होईना पण बाबाची नजर माझ्या प्रेतावर पडणार. तो तुम्हाला याच्यासाठी सांगतोय, जिवंतपणी नामस्मरण तारल्याशिवाय राहत नाही, मेल्यानंतर सुद्धा तारतं. विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं शिष्यमंडळी बाबा आज कोणालाही भेट देणार नाहीत, बाबाची तब्येत बरी नाही. बारीक तोंड केलं त्या माणसांनी आणि तिथून अँब्युलन्स वळवली स्मशान दिशेच्या दिशेने. लोकांनाही वाटलं काय दुर्भाग्य मुलींचं. नाही प्रेमानंद बाबा भेटले. प्रेत स्मशान भूमीमध्ये ठेवलंय, अग्नी दहन देणार. बाबा खरोखरच बिमार पडलेले होते, पण त्या मुलीची एवढी श्रद्धा होती, एवढ्या नामस्मरणावर विश्वास होता, त्याच प्रेताजवळून बाबाचे 10-5 शिष्य तिथून जात होते. जाता जाता बाबांनी प्रेताकडे बघितलं आणि त्या लोकांनी बघितलं, अरे प्रेमानंद बाबाची तर तब्येत बरी नाही, मग हे कोण आहेत? साक्षात जगाचा मालक श्रीकृष्ण परमात्मा आणि राधा राणी तिथून गेल्या महाराज. आणि साक्षात जगाच्या मालकानं प्रेमानंद बाबाचं रूप घेतलं आणि पोरीच्या प्रेतावर नजर टाकली. पोरीचा देह पावन झाला. विचार करा, एवढ्या नामस्मरणामध्ये ताकद आहे. आपण जर तेवढं भावयुक्त अंतकाने नामचिंतन केलं ना महाराज, आपले काम सुद्धा करण्यासाठी जगाचा मालक जन्म घेतो. विठाला विठाला असं सांगत गेलं तर मी तुम्हाला रात्रभर पण सांगेल दादा, आपण लक्ष घ्या. तो खूप बरं देवाकडे काय मागतात तुम्ही, आम्ही देवाकडे काय मागतो? फक्त एकच देवाकडे मागा, देवा मला तुझं काहीच नको, फक्त तुझा आशीर्वाद माझ्या पाठीमागं राहू दे. आणि माझ्या या मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर माझ्या या हाताने सत्कर्म घडू दे, माझ्या या हाताने धर्माची सेवा घडू दे, माझ्या या हाताने फक्त तुझी सेवा घडू दे, इतरत्र माझ्याकडून काही होऊ देऊ नको. बघा तुम्ही तो त्याचा चमत्कार काय आहे. नक्कीच महाराज तो तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहत नाही महाराज. नर करे सो नर का नारायण बन जाय, ही ताकद त्या नामस्मरणामध्ये असते. म्हणून सर्वांनी एकदा प्रेमाने हात वर करा. ढोब्बा एवढंच मागा, देव मला संसारातलं काहीच नको, मला फक्त द्यायचंय ना, तू मला पाहिजे. देव मागा, देव देवाचं तुम्हाला संपूर्ण दिल्याशिवाय राहत नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात, मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संताशी निरवी हेची मज देई, अनेक तुझे न काही माग देवा. तुका म्हणे आता उदार तू होय. देवा तुला द्यायचंय ना, तर आता तू उदार होय गेल्या, तुला द्यायचंय ना, आता मी तुझ्या समोर हात पसरवतोय, तुझ्या समोर पदर पसरतोय, तुला द्यायचं ना देवा, आता उदार होय देवा. तू का म्हणे आता उदार तू होई, देशील तरी पाहे पांडुरंगा. इथं सुद्धा तू कोपरेशन का निर्माण करतात. मी मागतोय तुला उदार होय म्हणतोय, तरी पण शेवटचं सांगतोय, तुला इच्छा असेल द्यायची तरच दे, नाही तर पुन्हा मागायला म्हणशील, पुन्हा माझ्यावर कर्ज करून ठेवशील.
त्याने काय मागितल्याशी शेवटी राहिला का? मी तसं मागत नाही. तुला द्यायचं असेल तर दे, मागा देवाकड. पण देव सुद्धा देण्याच्या पात्र म्हणजे देण्यासारखा आहे का बघा, त्याची अवस्था देण्यासारखी आहे का बघा. कारण तो पात्र विचारल्याशिवाय देत नाही महाराज. बरोबर आहे. आपली लायकी बघत असतो देव आणि नंतर आपल्याला देत असतो. म्हणून निर्मळ अंतःकरण त्या जगाच्या मालकाकडे तुम्ही हात पसरला की आपण त्याला जर महाराज एक वंजळ दिलं ना, ते तुम्हाला किती देईल त्याचा अंत नाही महाराज. म्हणून जे काही आपल्या जीवनामधलं दुःख आहे, जे काही आपल्या जीवनामधलं सुख आहे, जे काही आपलं सुख दुःख आहे, ते जर मांडायचं असेल त्या जगाच्या मालकाकडे मांडा. जे काही तुम्हाला मागायचं असेल तर इतर संसारिक लोकांकडे न मागता त्या जगाच्या मालकाकडे मागा. तुम्हाला कधीही न सरणार काय न सरे हे धन, तुमचं कधीच ते धन सरणार नाही महाराज. काय मागितलं होतं त्या उपमन्यूला? एक दुधाची वाटी आखा सागर दुधाचं दिला महाराज. काय मागितलं होतं त्या ध्रुव बाळानं? वडिलांची मांडी आढळपदी बाळ बैसविला ध्रुव चिराचा सागर उपमन्यू. किती जरी सांगायला गेलं महाराज, तुम्ही मागाल त्याच्यापेक्षा 10 पट नाही 1000 पट द्यायला तयार आहे. भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या, आपल्यासाठी जगाचा मालक उभा आहे. तुम्ही 2 पावलं त्याच्याकडे जातो, 10 पावलं तुमच्याकडे यायला तयार आहे. पण वाटेला तर लागा ना दादा. वाटेला लागत नाही तोपर्यंत तुमची तो वाट पाहतोय. आणि तुम्ही जर त्याच्या वाटेला लागले तर तो तुम्हाला मग सोडत नाही. गेले आले नाही परतोनी. एकदा तुम्ही गेले का ते तुम्हाला परत येऊ देत नाही. पंढरपूरचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे. एकदा गेलं की ते एकदा पिछाडलं त्या भूतानं की मग ते सोडत नाही. म्हणून फक्त त्याच्या एकदा वाटेला ये भक्तीची ये वाटे लाग, मग पावसी अव्यंग. बघा तुम्ही एकदा त्या वाटेला लागले का तो जगाचा मालक तुम्हाला आपलंसं करून घेईल. आणि त्या देवानं आपलंसं म्हणल्याच्या नंतर आपल्या जीवनात कशाची उणीव भासणार नाही. म्हणून तास दीड तास सर्वजण सर्वांगाचे कान करून कीर्तन श्रवण करताय. देवाकडं मागायचंच असेल तर साधूची संगती मागा. देवाकडं मागायचंच असेल तर सत्य असणाऱ्या भगवान परमात्मा आम्हाला तूच पाहिजे असं मागा. नक्की देव तुम्हाला न मागता तुम्हाला पाहिजे त्याच्यापेक्षा 10 पट आगाव दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्हाला सांगतोय, साधू संतांची संगती तुमच्या जीवनामध्ये करा. साधू तुम्हाला नाही ओळखता येत तर ज्ञानेश्वरी 50 रुपयाची घरी आणा, गाथापाठ 50 रुपयाचा घरी आणा, भगवद्गीता घरी आणा. आणि तुमच्या उद्योगामधून, तुमच्या धंद्यामधून, तुमच्या कामाच्या व्यवसायामधून तुम्हाला जो काही 5-10 मिनिटं वेळ भेटतो ना दादा, त्या वेळेमधून ज्ञानेश्वरी 5-10 मिनिटं वाचा, गाथा 5-10 मिनिटं वाचा, गीतेचा श्लोक वाचायचा असेल तर वाचा, ज्ञानोबा तुकोबाचं भजन करा, रामकृष्णाचा जप करा. नक्की तुमच्या सुद्धा जीवनामध्ये सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही ही वडील झालेली जी माणसं आहे, तुम्हाला नाही वाचता येत ज्ञानेश्वरी, तुम्ही दररोज सकाळी उठून नुसती ज्ञानेश्वरी उघडा गड्या. तुमच्या घरातली नातवंड नाही जर तुमच्या मांडीवर येऊन बसून जर ज्ञानेश्वरी त्यांनी नाही उघडली तर माझं नाव बदलून ठेवा. आणि तेच मोठे झाल्यानंतर लेकरं त्यांना चांगलं वाघ म्हणण्याची गरज पडणार नाही. बाबा तुम्ही काय करताय हो? काही नाही बाळा, मी ज्ञानेश्वरी वाचतोय. तुम्ही बाहेर गेल्याच्या नंतर तेच चिमुकलं, तेच लहान लेकरू तुमच्या माघारी ज्ञानेश्वरी उघडून मग उगत नाही करेल. बघता बघता त्याला ज्ञानेश्वरी वाचता येईल. आणि मग ती ज्ञानेश्वरी तुम्हाला कसं वागायचं ती ज्ञानेश्वरी शिकवेल. तुम्हाला कसं वागायचं ते गाथा शिकवेल. तुम्हाला चांगलं वाघ म्हणायची मग गरज पडणार नाही. येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. एरा नुसती सामान्य सकळ माऊली दाडोबार म्हणतात. घरातले वडील झालेले माणसं जसं करत असतात तसे सर्वसामान्य लेकरं जे असतात लहान लहान, ते तुमच्या पावलावर पाऊल ठेवून जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून तुम्ही जर काय व्यसन करत असाल, सुटत नसेल, नका सोडू. पण त्या लहान लेकरांच्या समोर तंबाखू बिडी नका व्यसन करू. कारण ते लेकरं तुमचं पाहून तसं वागायला लागतात. आणि मग आपल्याला आपणच म्हणतो पोरं आजकालचे बिघडले हो. मला असं वाटतं बाबा पोरं बिघडले नाही, म्हातारेच अजून सुधारले नाही. आजकालचे पोरं बघायला की तर तरुण मित्रमंडळ भरपूर आहे महाराज कीर्तनाला. बरोबर आहे का नाही? म्हणून तुम्हाला विनंती आहे, व्यसन करत असाल लहान लेकरांपासून दूर जाऊन व्यसन करा. मोबाईल बघत असाल तर लहान लेकरांपासून बाजूला जाऊन मोबाईल बघा. मोबाईल बघत असाल तर काही महत्त्वाचे सेटिंग्स करून मोबाईल बघा. अनावश्यक व्हिडिओ जर लहान लेकरांनी जर बघितले
तर त्यांच्यावर दुष्परिणाम होऊ शकतात आणि मग त्यांच्या बुद्धीवर परिणाम होऊन आघाडीत परिणाम घडू शकतात. म्हणून आपल्या लेकरांना जर वळण लागायचं असेल तर आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी, गाथा, भगवद्गीता, भागवत ग्रंथ असणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते कधीतरी आपण वाचणं गरजेचं आहे. आपल्या लेकरांना संस्कार लावायला शिका, जेणेकरून आपला हिंदू धर्म बळकट होईल आणि आपल्या धर्माची पताका अस्तागत टिकून राहील. एवढंच सांगतो दादा. तास 2 तासामध्ये जर बोलण्याच्या ओघामध्ये कोणा जर वाकडा तिकडा शब्द गेला असेल तर माझा मला परत करा. त्याचं गाठोडं घेतो आणि कॅलनं जाता जाता टाकून देतो. कशाला सोबत घेऊन जाऊ महाराज, हे की नाही दादा? वसमतला कशाला नेऊ? आणि जे काही बरोबर असेल, जे काही योग्य असं वाटत असेल तर ते आपल्या जीवनामध्ये उपयोगी पाडा आणि त्या भगवान परमात्म्याला शरण जा. नक्की तुमच्या सुद्धा जीवनामध्ये सुखाची प्राप्ती झाली. ज्ञानेश्वर